ती बरी ड्रेस आले, बारीक चड्डी, लांब चड्डी दिसत नाही, एवढा लांब शर्ट जाऊ द्या तिकडे. 10-15 वर्षापूर्वी सफारी होती बाबा, सफारीचा नाद गेला, पटोचा नाद गेला. आता आजचा लांब लचक शर्ट आहे, आता कुटुंब त्यात बसेल. बघ लयच गारटलं ना कुटुंब. हो, अन्नावरती येडू तुकडं शर्ट चड्डी दिसना एवढं. हो, मग शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला, तो मेकअप असा होता, शंकराने पूर्ण अंगाला भस्म लावला होता. काय लावला होता? भस्म. मग शंकराने नवरदेव होताना लग्नात पूर्ण अंगाला भस्म का लावला? याचं उत्तर आहे, या जगातली प्रत्येक गोष्ट भस्म होणार आहे हे शंकर जगाला दाखवून देण्यासाठी शंकराने. आणि शंकराने कपाळाला जो गंध लावला तो अर्धा चंद्र. महिला पुरुष सगळे बघा, घरी गेल्यावर शंकराच्या फोटोत बघा, शंकराने कपाळाला जो गंध लावला तो अर्धा चंद्र. पूर्ण चंद्र मग अर्धा चंद्र का? तर पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. म्हणजे श्रीमंताला कोणीही मदत करतं, पण गरीबाला मदत करा हे शंकराच्या चंद्राने लावलं. श्रीमंताला तर कोणीही मदत करतो, हो, त्याला लग्न पत्रिका देणं, त्याला जेवायला बोलवणं हे काही कौतुक नाही, तो श्रीमंतच आहे. पण गरीबाला बोलवून जेवू घालणं याच्यात देव महाराज. हो, महिला मंडळ, तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असताना श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवत नाही. मी भात खात नाही, मी वरण, तू येऊ नको, खाऊ नको, का लागायची मारायला तिथं? हो, त्यापुरता भांडे घासणाऱ्या बाईला जेवू घाला, तिच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलाबाळांना खाऊ घालेल ना, त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला साक्षात महिला मंडळ, तुमच्या गल्लीत एखादी पोरगी जरी पेपरमध्ये पहिली आली आणि तिला जरी इंटरव्ह्यूला जायचंय, मग तिच्या अंगावर सुंदर कपडे नसेल, आपल्या घरात जा, आपला कपाट उघडा, आपल्या मुलीचा एक ड्रेस तिला देऊन टाका. ती पोरगी जेव्हा ड्रेस घालून हसेल ना, तर तिच्या गालावरचा हसू तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटवेल. आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज नाही. आमचा एखादा शेतकऱ्याचा पोरगा मिलिटरीमध्ये सिलेक्शन झाला, पोराला सगळं प्राप्त झालं, पण पोरगा घरी आला आणि पोरगा आईच्या घुसून रडला. पोराने आईला सांगितलं, आई मला सगळं प्राप्त झालंय ग, सगळं प्राप्त झालंय, पण 6 महिन्याची ट्रेनिंग आहे आणि माझी तर परिस्थिती नाही. अशा वेळी त्या पोराला 2-300 रुपये जमा करून त्या पोराला 4-5 हजार रुपये द्या. तो देशाची सेवा करणे यात नवल नाही, पण तुमचे उपकार वरेपर्यंत विसरतात. याच्यात बघा, बोंबला फिरल्यानं देव भेटतो, हा पावटपणा करून काढून टाका. पण ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, डोंगरात डोळे झाकून बसल्यावर देव भेटतो, हा सगळा पागलपणा आहे महाराज. काशीला का गेला मारायला? आता काशीला जाणारी एअरपोर्टचा जाणार नीट आहे का? काशीचा नियम माहिती आहे का तुम्हाला? काय काशीचा नियम आहे बाबा, की जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. मी काशी गेली, मी दाब्याचं का, मी कान पड फोडून. तुला जायचंच कोणा सांगितलं होतं? काला गेला काशीला मारायला? तिकून आला तर काही दुधाला कमी पडल्या, दोन्ही पोरं वाले निघलीस काशीला घेऊन. काल गेला काशीला? महाराज मी अजून काशीला गेलो नाही, जाणारही नाही. तुम्ही निघत तरी जाणार नाही. मग का परिस्थिती नाही का? मी 2 दिवसात वापस येऊ शकतो, पण गरज काय? अहो, अखंड भजनात या वरचा विसर पडलो, हीच मोठी काशी. काय करायचं काशीला जायची? हो, आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी मारा. हो, 3ऱ्या अध्यायामध्ये मामीने ओव्या सांगितलंय, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही तीर्थाश्री न जावे, तुम्ही स्वधर्मात जावे. प्रत्येकाने धर्म पाळा महाराज. हो, पहिला मंडळ शंकर नवरदेव झाले, मग शंकराने अंगाला भस्म का लावला? तर सगळ्या गोष्टी भस्म होणार नाही. शंकराने कपाळाला अर्धा चंद्र का लावला? तर गरीबाला मदत करा. मग शंकर नवरदेव झाले. वराडत नाही महाराज, गडी नंगाट वराडत नाही, दिली ना आरोळी, अख्खे भूत जमा झाले. शंकरावर प्रेम कोणाचं? भूतांचं. भूते